की आयुर्वेदाच्या दृष्टीने आपलं जे काही शरीर आहे हे 3 दोष, 3 मल आणि 7 धातू, सप्तधातू यांनी बनलेलं आहे. जेव्हा याची सांगड चांगली असते ना, तेव्हा आपलं शरीर चांगलं असतं. आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य हे 3 स्तंभ सांगितलेले आहेत आयुर्वेदामध्ये. जर तुमचं फूड चांगलं असेल, तुमची झोप चांगली असेल आणि ब्रह्मचर्य म्हणजे सेलिबेसी याच्यावर जर तुमचा कंट्रोल असेल, तर ह्या तिन्ही गोष्टींची सांगड घालून तुम्ही शरीराची तुमची एक क्वालिटी चांगली मेंटेन करू शकता. आयुर्वेद हे असं शास्त्र आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, असं आपण म्हणू शकतो की स्वस्थस्ते स्वास्थ्य रक्षणं आतुरस्ते विकार प्रशमन, म्हणजे हेल्दी माणसाने हेल्दी कसं राहायचं हे आधी आयुर्वेदात सांगितलेलं आहे. जेव्हा एखादं आदू असतं व्यक्ती, त्याला आपण जेव्हा ठणठणीत बरं करतो तेव्हा तो आनंद वेगळा आणि ती खरी पावती आमच्या प्रॅक्टिसची, शिकण्याची. आणि तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट यासाठी ठरला की आयुर्वेद शास्त्र ऑपरेशन सांगितलेली गोष्ट सुद्धा बरी करतं, हे याची देही याची डोळा झालं मला तिथे. नमस्कार दर्शक हो, एनपी क्रिएशन्स आणि अंकुर कला केंद्र प्रस्तुत सावित्रीची लेक या विशेष कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या पहिल्या स्त्री शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आज आपण भेटणार आहोत अशाच एका सावित्रीच्या लेकीला, म्हणजेच डॉक्टर मनीषा अनारसे बनकर यांना. तर आपण जाणून घेऊया त्यांचा आजवरचा प्रवास आणि त्यांच्या पूर्ण कार्याविषयी. नमस्कार. नमस्कार, माझं नाव डॉक्टर मनीषा अनारसे बनकर, आयुर्वेद आणि पंचकर्म तज्ञ. मला एक सांगा की तुमचा हा मनीषा अनारसे ते डॉक्टर मनीषा बनकरच्या प्रवासाविषयी थोडक्यात सांगू शकाल का? हो, नक्कीच. डॉक्टर मनीषा अनारसे म्हणजे साधारणतः मी वय वर्ष 24व्या वर्षापर्यंत अनारसे होते. लग्न माझं 24व्या वर्षी झालं आणि डॉक्टर सुधीर बनकर यांच्याशी माझं लग्न झालं आणि डॉक्टर मनीषा सुधीर बनकर अशी झाले. माझं शिक्षण साधारणतः 10वी पर्यंतचं जे काही शिक्षण होतं ते MH हायस्कूल ठाणे येथे झालं. 11वी-12वी माझं श्रीमा बाल निकेतन हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज या ठिकाणी झालं, जे आपलं ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला आहे. आणि माझं जे ध्येय होतं की मला डॉक्टरच व्हायचं हे 8वी पासूनच मी ठरवलं होतं. आणि डॉक्टर होण्यामागचं एकच कारण असं होतं की काहीतरी समाजाच्या प्रती आपण उपयोगाला यायला पाहिजे, एक नोबल प्रोफेशन आपण घ्यावं, असा एक विचार माझ्या मनात आला आणि डॉक्टर मनीषा सुधीर बनकरचा प्रवास चालू झाला. डॉक्टर DY पाटील युनिव्हर्सिटी नेरूळ येथे माझं शिक्षण पूर्ण झालं, BA MS. त्यानंतर मी पुढे थोडंसं शिकण्याचा प्रयत्न केला आणि शिकले देखील. डिप्लोमा ऑफ योग झाला टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे. त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इमर्जन्सी मॅनेजमेंट सर्व्हिस रुबी हॉस्पिटल इथून माझा पूर्णपणे हा शैक्षणिक प्रवास माझा. त्यानंतर मग मॅरेज आणि मॅरेज नंतर मग आता गेल्या साधारणतः 12 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे आयुर्वेद क्षेत्रामध्ये. वा, 12 वर्ष म्हणजे जवळजवळ एक तपच आहे. या आयुर्वेद आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक तप काढल्यानंतर त्यांचा जो प्रवास आहे किंवा अचिव्हमेंट ज्या म्हणतो त्या नॅशनल अवॉर्ड विनिंग आहे. त्यानंतर त्यांना भारत ज्योती हा सन्मान देखील मिळालेला आहे किंवा उद्योग रत्न सारखा पुरस्कार मिळालेला आहे. खरंच या सगळ्याच गोष्टी खूप वाखाणण्याजोग्या आहेत. आपण आता त्या डॉक्टर आहेत तर त्यांच्या या पेशाविषयी किंवा त्यांची नेमकी स्पेशालिटी कशामध्ये आहे याविषयी थोडंसं त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर तुम्ही आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये एवढ्या वर्षापासून काम करताय, आता विविध प्रकारचे तुम्ही पेशंट हाताळले असणार, तर यामध्ये नेमकं तुमचं कुठल्या आजारांवर प्रभुत्व आहे किंवा कुठली नेमकी स्पेशालिटी तुम्ही सांगू शकाल आम्हाला? खरंच हा तुम्ही प्रश्न खूप चांगला विचारलात, कारण अनेकदा ना आयुर्वेद म्हटलं की पाईल्स, फिशर, फिस्टुला किंवा डायजेशन याच्याच रिलेटेड आजार बरे केले जातात असा एक समज आहे. पण मला सांगायला खूप आवडेल की आम्ही लाईफस्टाईल डिजीज एक्सपर्ट म्हणून दोघेही, म्हणजे आम्ही दोघे, डॉक्टर बनकर आणि मी दोघेही आम्ही या क्षेत्रामध्ये काम पाहतो. खरं सांगायचं तर मधुमेह आणि त्याच्या संदर्भातील आजार, त्याचे दुष्परिणाम, जसं डोळ्यांना अंधुक दिसणं आलं किंवा हातापायांना मुंग्या जास्त प्रमाणात येणं, ही डायबिटीसमध्ये ही लक्षणं जास्त दिसतात. हातांना तळव्यांना आग होणं, ह्याचे जे हे दुष्परिणाम जे आहेत ह्याला सुद्धा रिव्हर्स करण्याचं काम आपण डॉक्टर बनकर क्लिनिक मार्फत करतो. त्याचबरोबर हृदयासंदर्भातील आजार,
त्वचेसंदर्भातील आजार ज्याच्यामध्ये सोरियासिस आहे किंवा विटिलिगो आहे, ड्राय एक्झिमा, वेट एक्झिमा किंवा रॅशेस यांसारख्या त्वचा रोगांवर जे क्रोनिक आजार आहेत, हे जीर्ण आजार म्हणतो आपण यांना, तर ज्याच्यामध्ये ह्यामध्ये आयुर्वेद खूप चांगलं काम करतं आणि खूप चांगले रिझल्ट आपण पेशंट्सला दिलेले आहेत आतापर्यंत. त्याचबरोबर आपण वजनासंदर्भातील आजार ज्याच्यामध्ये चरबी, आपल्या शरीरातील चरबी कमी करण्याचं काम, म्हणजे तिथे कुठल्याही प्रकारची सर्जरी नाही, कुठल्याही प्रकारचं लेझर न वापरता इयरली आपण जर आयुर्वेद आणि पंचकर्माची साथ दिली तर नक्कीच चरबी सुद्धा कमी आपण नक्कीच करू शकतो. आणि त्याच्या जोडीलाच वुमन हेल्थ हायजीन म्हणजे स्त्रियांचे आजार, मग ते अगदी वयवर्ष 13 वर्षापासून जेव्हा स्त्रीला एका मुलीला जेव्हा पाळी येते तेव्हा ती स्त्रीमध्ये रूपांतरित होते, तेव्हापासून ते मेनोपॉज म्हणजेच रजोनिवृत्तीचा जो काही काळ आहे तोपर्यंतचे जे काही आजार आहेत ते आपण सगळे आयुर्वेद आणि पंचकर्मामार्फत बरे करतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांध्यांचे आजार, हा आमचा स्पेशालिटी मधील स्पेशालिटी म्हणू शकता आपण, कारण यामध्ये अनेक प्रकारच्या वेदना ज्या काही आहेत, मानदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, यामध्ये तर आपण पारंगत आहोतच, परंतु ज्यांना नी रिप्लेसमेंट स्पाइन सर्जरी म्हणजे शस्त्रक्रिया जी सांध्यांची सांगितली जाते, बऱ्याचदा सेकंड ओपिनियन म्हणून आमच्याकडे पेशंट्स येतात की ह्याच्यामध्ये आयुर्वेदात काही होऊ शकतं का, आणि आम्ही सुद्धा ते एक चॅलेंज घेतो की आपण काही करू शकतोय का या केसमध्ये. आणि साधारणतः काही महिन्यांची औषधं दिल्यानंतर जेव्हा पेशंटला त्यामध्ये फरक पडायला चालू होतो तेव्हा मग आपण त्यामध्ये खूप सुंदर रिझल्ट दिलेले आहेत. जवळजवळ 80-90% आपण त्यांचं पेन कमी केलेलं आहे आणि सांध्यांची सर्जरी आपण त्यांची वाचवलेली आहे. वा, अतिशय छान. आता मी तुम्हाला तेच विचारीन, कारण आताचं धकाधकीचं जे काही जीवन आहे, आजची जी काही लाईफस्टाईल आहे, यामध्ये खूप कमी वयामध्ये लोकांना बरेचसे आजार जडले. मग यासाठी नेमकं काय केलं पाहिजे किंवा आयुर्वेदाचं आपल्या आयुष्यामध्ये काय महत्व आहे याविषयी तुम्ही काही सांगू शकाल का? नक्की नक्की. आयुर्वेदाचं खरं 5000 वर्षांपूर्वीच याचं महत्व सांगितलेलं आहे. हे भारतातलं एक छान शास्त्र आहे, प्राचीन शास्त्र आहे, पण आपण त्याच्याकडे फार तसं पाहिलेलं नाही. म्हणजे आयुर्वेदाचं महत्व तर मी सांगायला सुरुवात अशी करेन की आयुर्वेदाच्या दृष्टीने आपलं जे काही शरीर आहे हे 3 दोष, 3 मल आणि 7 धातू, सप्तधातू यांनी बनलेलं आहे. जेव्हा याची सांगड चांगली असते ना तेव्हा आपलं शरीर चांगलं असतं. या तिघांमध्ये सुद्धा कुठे ना कुठे जर बिघाड यायला चालू झाला की आपलं शरीर आजारीच्या मार्गाने चालायला चालू होतं, आपण रोग्यामध्ये आपलं रूपांतर व्हायला चालू होतं. तर आपण याचा समतोल जो आहे तो आपण जर आपण आयुर्वेदामध्ये साधला तर आपलं शरीर खूप चांगल्या पद्धतीने निरोगी राहू शकतं. अनेक गोष्टी दिलेल्या आहेत की हे तुम्ही कसा समतोल साधू शकता, या तिघांचा हे आयुर्वेदामध्ये दिलेलं आहे. त्याचबरोबरीने मला हे सांगायला दर्शकांना चांगलं वाटेल की आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य हे 3 स्तंभ सांगितलेले आहेत आयुर्वेदामध्ये. जर तुमचं फूड चांगलं असेल, तुमची झोप चांगली असेल आणि ब्रह्मचर्य म्हणजे सेलिबेसी याच्यावर जर तुमचा कंट्रोल असेल तर ह्या तिन्ही गोष्टींची सांगड घालून तुम्ही शरीराची तुमची एक क्वालिटी चांगली मेंटेन करू शकता. तुमची त्याच दृष्टीने तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगलं प्रोडक्टिव्ह काम करू शकता. नक्कीच, कारण शेवटी निसर्गानं आपल्याला घडवलेलं आहे आणि जर आपण त्याचा समतोल साधला नाही तर नक्कीच त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. नक्कीच तुम्ही सांगितलेल्या टिप्स आपले दर्शक आणि आम्ही सगळेच फॉलो करू. हा सगळा प्रवास करत असताना तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्य आणि तुमचं हे प्रोफेशनल आयुष्य यामध्ये काय असं म्हणजे काही सांगावंसं वाटेल का तुम्हाला स्पेशल? हो, नक्कीच सांगावंसं वाटेल मला, कारण ज्या वेळेला आता माझा मुलगा 6 वर्षांचा आहे, 6 वर्षापूर्वी प्रॅक्टिस करणं खूप वेगळं होतं. 6 वर्षानंतर त्याच्या जन्मानंतर प्रॅक्टिस करणं ही गोष्ट खूप वेगळी होती. कारण कसं आहे की साधारणतः वैयक्तिक आयुष्य आणि प्रोफेशनल आयुष्य ह्याची सांगड घालणं म्हणजे सगळीच तारेवरची कसरत असते असं मला वाटतं. कारण ज्या वेळेला मुलगा झाला त्यानंतर साधारणतः 1.5 वर्ष, 1.25 वर्षापर्यंत त्याच्याकडे मी फुल प्लेजली लक्ष दिलं आणि घरातल्यांचं खूप असं म्हणणं होतं की तू 5 वर्ष जरा थांब, त्याचा मोठा होऊ दे, मगच तू क्लिनिककडे लक्ष दे वगैरे. पण मी यामध्ये आवर्जून 2 व्यक्तींचं नाव जरूर घेईन, डॉक्टर सुधीर बनकर आणि माझी आई सुरेखा अनारसे.
या दोघांनी मला खूप सपोर्ट केला. नाही, तू प्रॅक्टिसवर लक्ष दे. जो वेळ त्याला सुरुवातीच्या काळामध्ये द्यायला हवा तो तू दिलेला आहेस. आणि फुल फ्लेजली नाही, पण निदान आठवड्यातून 2 दिवस बसणं. सुरुवात तर कर, सो यू कॅन हॅव, म्हणजे त्या पद्धतीने तुझी प्रॅक्टिस चांगली होऊन बसेल तुझी. सो या दोघांनी खूप सपोर्ट केला. मित्रपरिवाराने मला खूप चांगला सपोर्ट केला आणि यांच्या मदतीनेच मी आज या प्रॅक्टिसमध्ये खरं उतरू शकते. आणि आज मी जी काही सक्सेसफुल थोड्याफार प्रमाणात आहे असं मी समजेन, पण ती सुद्धा या दोघांमुळेच आहे आणि असाच सपोर्ट मला त्यांचा मिळावा अशी आशा करते. नक्कीच. या सगळ्याच प्रवासामध्ये, कारण कसं आहे, एक साधारणतः तुम्ही व्यवसाय करत असतात आणि तुमचं क्षेत्र हे असं आहे की इथे कधीही इमर्जन्सी येऊ शकते आणि तुम्हाला पटकन धावावं लागतं, असं आहे. यामध्ये तुमच्या फॅमिलीचा आणि तुमच्या यजमानांचा खास करून तुम्हाला जो काही सपोर्ट आहे, हा सगळ्या स्त्रियांना जर मिळाला तर त्या नक्कीच पुढे जाऊ शकतील. निरोगी आयुष्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे, याविषयी तुम्ही काय सांगाल? नक्कीच सांगेन याविषयी. फार आपण सोशल मीडिया खूप पाहतो. सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी आपल्याला भेटत असतात की हेल्दी लाईफस्टाईल कशी जगायची. बरेच व्हिडिओज मिळतात, बरेच आपल्याला राईटअप्स मिळतात वाचायला वगैरे. पण मी दर्शकांना एक गोष्ट नक्की सांगेन की काही फार बेसिक गोष्टी आहेत निरोगी आयुष्य जगायला. फार आपल्याला काही तारेवरची कसरत करायला लागत नाही. आपण त्याला त्या अँगलने बघतो आणि म्हणून ते तारेवरची कसरत होते खरं तर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं अन्न जे आपण खातो ते सात्विक असलं पाहिजे. त्याचबरोबर झोप जी आहे ती पुरेशी असली पाहिजे. साधारणतः एक अडल्टला 6 ते 8 तासाची झोप ही पुरेशी आहे. ती पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जागरण. आजकाल जागरणाचा प्रकार इतका आहे की म्हणजे सकाळी लोकांचे रात्र सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून चालू होते, पण हे खूप चुकीचं आहे. तर योग्य प्रमाणात झोप घेतली, जागरण नाही केलं तर तुमची तब्येत नक्कीच चांगल्या पद्धतीने सुधारू शकते. त्याचबरोबर व्यायामाची जोड देणं फार आवश्यक आहे. व्यायाम यासाठी करणं गरजेचं आहे की ठीक आहे, आपण एक आता नवीन वर्ष चालू होतं, आपण एखादं रिझोल्युशन घेतो, आपण हे करूया ते करूया आणि साधारणतः एक कुठेतरी तो डेंट आला की आपण ते विसरून जातो. परंतु डेली तुम्ही एक साधारणतः 40 मिनिटाचं साधं चालणं जरी तुम्ही रेग्युलरली ठेवलं, हा व्यायाम जरी डेली ठेवला, तरी तुमच्या शरीरातले जे काही रक्ताभिसरण आहे ते चांगल्या पद्धतीने होऊन तुम्ही खूप चांगलं निरोगी आयुष्य जगू शकता. त्याचबरोबर सीझनल फळं जी काही आहेत ती सगळी खाल्ली गेली पाहिजे, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला विटामिन्स चांगल्या पद्धतीने मिळतात आणि शरीराला ज्या ज्या हवामानानुसार जी काही फळं आपल्याला उगवतात ती आपल्या शरीरात गेली पाहिजेत. त्याचप्रमाणे पालेभाज्या असतील, कडधान्य असतील, याचाही वापर आपण केला पाहिजे. त्याचबरोबर सुका मेवा जो आहे हाही थोड्या प्रमाणात आपण जर घेतला तर आपलं तब्येत ही चांगल्या पद्धतीने राहू शकते. आणि अशा पद्धतीने जर आपण एक बॅलन्स्ड डाएट जो म्हणतो आपण, तो जर आपण अंगी बाळगला तर आपण नक्कीच निरोगी राहू शकतो. नक्कीच. कारण आजच्या या आयुष्यामध्ये आपण बघतो की सगळीकडे जंक फूड, स्ट्रीट फूडची प्रचंड फॅशन आहे. पण या सगळ्याचा आपल्या शरीरावर खूप दुष्परिणाम होतात. जसं डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं दर्शको, की अगदी बेसिक गोष्टी आहेत. आपली रोजची फळं आहेत किंवा ताज्या भाज्या आहेत, अगदी कडधान्य आहेत. या सगळ्या गोष्टींचा जर आपण आहारामध्ये समावेश केला आणि समतोल राखला, तर आपलं आरोग्य जे आहे हे नक्कीच निरोगी होऊ शकतं. या सगळ्या प्रवासामध्ये आयुष्यात काहीतरी असं बदल घडतात किंवा एक असा टर्निंग पॉइंट येतो, तर तो असा आयुष्यातला टर्निंग पॉइंट तुम्हाला आमच्यासोबत शेअर करायला आवडेल का? हो, नक्कीच आवडेल. टर्निंग पॉइंट तसे माझ्या दृष्टीने अनेकदा आले. पर्सनल आयुष्यातही आले आणि प्रोफेशनल आयुष्यातही आले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे थोडासा आधी पर्सनल शेअर करेन मी. काय झालं की आपण पर्सनल आयुष्य, त्यानंतर नाती, हे सगळ्या गोष्टी सांभाळत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायला लागतात, बॅलन्स करायला लागतं. आणि अनेकदा असं व्हायचं की प्रोफेशनल आणि ह्या गोष्टी करत ना त्याच्यामध्ये थोडीशी माझी गल्लत व्हायची टर्निंग पॉइंटमध्ये. पण जेव्हा आला ना त्यावेळेला असं लक्षात आलं की नाही, माझ्या घरातल्यांचा तो खूप सपोर्ट असल्यामुळे ना मी फार विचार इतरांच्या ह्यांनी केला नाही. कारण जर मिस्टरांचा सपोर्ट चांगला आहे, आई वडिलांचा, भावंडांचा सपोर्ट खूप चांगला होता, त्यामुळे फारसा मी इतरांचा हे केला नाही त्याच्यामध्ये मग समावेश. आणि आपण ह्याला कशी मात देऊ शकतो, तर कुठलीही चॅलेंजेस आपल्या समोर आले, कारण अनेकदा काय व्हायचं की कोणाचं तरी लग्न असायचं,
कोणाचे तरी इव्हेंट्स असायचे आणि आम्ही दोघेही या प्रोफेशनमध्ये असल्यामुळे आम्हाला ते शक्य व्हायचं नाही. पण यांचा मला खूप सपोर्ट असल्यामुळे मी काही वेळेला मी जाऊ शकायचे, काही वेळेला ते जाऊ शकायचे. हा समजूतदारपणा आमच्यामध्ये असल्यामुळे जो इतरांमध्ये मला तो दिसायचा नाही जेव्हा आपण ऐकतो बऱ्याचशा गोष्टी. तर मी म्हटलं की हे माझ्यासाठी भाग्य आहे की मला व्यक्ती असा लाभलेला आहे की आपण समजून घेऊ शकतो. सो हा एक टर्निंग पॉइंटच मी म्हणेन, कारण अनेकदा इथेच प्रॉब्लेम्स होतात नात्यांमध्ये आणि पुढे जाऊन थोड्याशा गोष्टी विकोपाला जातात. पण तसं काही आपल्यामध्ये झालं नाहीये. देवाची कृपा, ईश्वराची कृपा आपण असं म्हणूया. आणि प्रोफेशनल आयुष्यामधला टर्निंग पॉइंट मी जरूर शेअर करेन. आयुर्वेद हे असं शास्त्र आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, असं आपण म्हणू शकतो की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं आतुरस्य विकार प्रशमन. म्हणजे हेल्दी माणसाने हेल्दी कसं राहायचं हे आधी आयुर्वेदात सांगितलेलं आहे. मग रोग्याला कसं बरं करायचं हे आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे. आता होतं कसं ना, ह्या आयुर्वेदाच्या या गोष्टींमुळे ना की मी हा विचार केला की आपल्याला लोकांना बरं करायचंय, हेल्दी करायचंय. ह्या प्रयोजनाने आम्ही सुरुवातीला प्रॅक्टिस चालू केली. माझ्याकडे सर्वात पहिली केस आली होती स्पाइन प्रॉब्लेमची. आणि त्या केसला जेव्हा आम्ही म्हणजे 3 ते 4 ऑर्थोपेडिकने सांगितलं होतं की इथे ऑपरेशन शिवाय पर्याय नाही आणि फायनान्शियली ते फार वेल सेटल्ड नसल्यामुळे त्यांनी एक ओपिनियन घेतलं की आपण एक सेकंड ओपिनियन आयुर्वेदाचं घेऊन बघूया. आणि आम्ही ती केस ॲज अ चॅलेंज म्हणून स्वीकारली. आणि आज सांगताना अतिशय आनंद होतोय की त्या लेडीला ऑपरेशन करण्याची गरज नाही लागली. जेव्हा एखादं आदू असतं व्यक्ती, त्याला आपण जेव्हा ठणठणीत बरं करतो तेव्हा तो आनंद वेगळा आणि ती खरी पावती आमच्या प्रॅक्टिसची, शिकण्याची. आणि तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट यासाठी ठरला की आयुर्वेद शास्त्र ऑपरेशन सांगितलेली गोष्ट सुद्धा बरी करतं, हे याची देही याची डोळा झालं मला तिथे. आणि मी विचार केला की आपण हे खूप चांगलं शास्त्र एक्सप्लोर करू शकतो आणि याच्यामध्ये नवीन नवीन मेडिसिन्स आपण आणूया, ऍडव्हान्स करूया आणि ऑपरेशन टाळूया. सो साधारणतः आता आम्ही गुडघ्यांचे, मणक्यांचे ऑपरेशन मिळून साधारण 2200च्या वरती ऑपरेशन आम्ही आतापर्यंत टाळलेले. सो ह्याचा एक आनंद आहे की आपण लोकांच्या आयुष्यात त्यांच्याच अवयव हे ठेवून, शाबूत ठेवून आपण त्यांना एक नवीन आयुष्य देतोय याचं समाधान आहे. हा एक टर्निंग पॉइंट होता. नक्कीच नक्कीच, अतिशय छान आहे, हे इन्स्पायरिंग आहे. कारण कसं आहे, वैद्यकीय क्षेत्रामध्ये पेशंटला नुसतं बरं करणं यापेक्षा त्याला एक निरोगी आयुष्य पुन्हा एकदा प्रदान करणं हे खूप गरजेचं असतं आणि ते तुम्ही इतक्या वर्षापासून अगदी सक्सेसफुली करताय. नक्कीच हे खूप छान आहे. मला फक्त तुम्हाला एक आता विचारायला आवडेल की एक स्त्री म्हणून आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना जी येणारी चॅलेंजेस आहेत किंवा आजच्या स्त्रियांना तुम्ही काय सांगाल? कारण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी हा प्रवास खूप आधी सुरू केला होता, पण बदलत्या काळानुसार गोष्टी पण बदलतात, सामाजिक समीकरणं देखील बदलतात. तर अशा वेळी आजूबाजूच्या स्त्रियांना तुम्ही नेमका काय सल्ला द्याल? खरं तर सावित्रीबाई फुले यांचं कार्य खूप महान आहे आणि त्याला अनुसरून म्हणजे हे कंपॅरिझनच नाहीये, पण तरी सुद्धा मी येथे माझ्या मैत्रिणींना एक सल्ला नक्की देईन की घरातून ज्या वेळेला स्त्रियांना सपोर्ट असतो, म्हणजे जेव्हा सावित्रीबाई फुले यांना महात्मा ज्योतिराव फुले यांचा सपोर्ट होता आणि कितीतरी खडतर याच्यातून त्यांनी खरं शिक्षणाचा पाया रचला मी असं म्हणेन. कारण इतक्या खडतर आयुष्यातून सुद्धा नाही मुलींना शिक्षण मिळालंच पाहिजे या एकाच याच्यावरती त्या ठाम होत्या आणि त्यामुळेच आज मी डॉक्टर होऊ शकले असं मी म्हणेन. तर तसंच मला महिलांना सुद्धा सांगायचं की तुम्ही तुमचं गोल काय आहे, अचिव्हमेंट तुम्हाला काय करायची आहे हे घरामध्ये नक्की शेअर केलं पाहिजे. घरातून शेअर केल्यानंतर नक्कीच त्या आता सगळेच वेल एज्युकेटेड आहेत, आपल्याला नक्की सपोर्ट मिळू शकतो. सो मला सांगायचं हे आहे की त्या कुठल्याही घरातल्या घडामोडींचा कुठेही विपरीत परिणाम होणार नाही हे जर आपण आश्वासन घरातल्या लोकांना दिलं तर नक्कीच घरातल्यांची आपल्याला साथ आपल्याला मिळू शकते. तुम्ही व्यवस्थित ते प्लॅन करा की मला नेमकं करायचं काय आहे, आज कुठे जायचंय, उद्या कुठे जायचंय, 6 महिन्यानंतर मी कुठे असणार आहे, वर्षभरानंतर मी कुठे असणार आहे. एक ढोबळमानाने जरी तुम्ही त्याचं प्लॅनिंग केलं आणि हे तुम्ही मांडलं तर नक्की तुम्हाला घरातून सपोर्ट मिळू शकतो, तुमच्या मित्रपरिवाराकडून सपोर्ट मिळू शकतो. आणि कुठलंच व्यवसाय म्हणा, कुठलंच काम हे काही छोटं मोठं नसतं. त्याच्या मागचा कॉन्फिडन्स, त्याच्या मागचं जिद्द किंवा एक व्यक्ती जे म्हणतो ना, एक इन्स्पिरेशन जे आहे ना, हे सगळ्यात मोठं असतं आणि ते तुम्हाला घडवतं असं मी मानते. आणि
तेच तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंगने जर तुम्ही उतरलात तर नक्की तुम्हाला यश तुम्हाला मिळू शकतं. वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना देखील तुम्ही तुमचे छंद वगैरे कशा पद्धतीने जोपासले किंवा जोपासताय? किंवा म्हणजे फक्त घर आणि क्लिनिक या व्यतिरिक्त पण एक आयुष्य, एक स्वतंत्र आपले काही विचार असतात, काही आवडी-निवडी असतात, तर त्या तुम्ही कशा जपताय? खरं तर वैद्यकीय क्षेत्र आणि त्याच्यात आवडी-निवडी म्हणजे हे जरा तफावतच असते. पण तरी सुद्धा मला बॅडमिंटन खेळण्याची फार आवड होती आणि आजही आहे. मी कॉलेजमध्ये असताना कॉलेजपर्यंतच गोल्ड मेडलिस्ट होते. 5ही वर्ष गोल्ड मेडलिस्ट होते मी कॉलेजमध्ये, इंटर कॉलेज, इंट्रा कॉलेजमध्ये. आणि माझा तो छंद जो आहे तो माझ्या वडिलांनी खरं रुजवला असं मी म्हणेन. वयवर्ष साधारण 5वी-6वी पासून मी खेळायला जे चालू केलं ते पुढे अजूनही त्याच्यामध्ये रस ठेवलेला आहे. पण माझा एक छंद सांगायला मला फार आवडेल, की मला गूढशास्त्रात प्रचंड हे आहे, आवड आहे. आणि एक क्युरिओसिटी म्हणून त्याचं शिक्षण घेतलं पाहिजे. त्याला मी व्यवसायाच्या दृष्टीने कधीच पाहिलं नाही. पण क्युरिओसिटी म्हणून मी त्या दृष्टीने फार विचार केला आणि न्यूमरोलॉजी म्हणजे अंकशास्त्र आणि क्रिस्टल हीलर म्हणून मी देखील म्हणजे शिक्षण घेतलेलं आहे. अंकांचा आपल्या आयुष्यात होणारा प्रभाव, नावांचा आपल्या आयुष्यात होणारा प्रभाव आणि त्याचं आपण जे सेमी प्रेशियस स्टोन्स म्हणतो म्हणजेच क्रिस्टल्स जे म्हणतो त्याच्यावरती होणारा सकारात्मक प्रभाव, ह्याची कशी सांगड घालून आपण अजूनही लोकांना मदत करू शकतो, ह्याचा एक मला आवड आहे या गोष्टीची. ते शिकले मी देखील हे शास्त्र आणि ह्या शास्त्राचा थोडाफार उपयोग दैनंदिन जीवनामध्ये करत आहे. अगदी म्हणजे हा वेगळा विषय आहे खरं तर गूढशास्त्र. कारण वैद्यकीय शिक्षण घेत असताना विज्ञान आणि गूढशास्त्र या दोघांचं संगनमत करून तुम्ही ती तुमची आवड जोपासलेली आहे. तुमच्या हातातही क्रिस्टल दिसतायत आपल्याला. त्या स्वतः देखील क्रिस्टल थेरपी वापरतायत. सो हे छान आहे. तुम्ही हा तुमचा जो काही छंद आहे किंवा जी आवड आहे ती जोपासताय. ती नक्कीच दाद देण्यासारखी आहे. थँक्यू. खरंच डॉक्टर मनीषा बनकर यांचा हा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. अशा अनेक सावित्रीच्या लेकी घडत राहो आणि भारताचं काय सगळ्या जगाचं भविष्य हे उज्ज्वलतेच्या दिशेने जावो हे मी दर्शकांना नक्कीच सांगेन. पुन्हा एकदा तुमचे मनःपूर्वक धन्यवाद. तुम्ही आमच्या या कार्यक्रमात आज आलात आणि आमच्या दर्शकांना मोलाचं मार्गदर्शन केलं. धन्यवाद. धन्यवाद.